राम राम शेतकरी बंधूंनो, माझे शेतीतील प्रयोग याविषयी आज आपल्या बीड आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये सेवानिवृत्त प्राध्यापक सत्येंद्र देवीदासराव पाटील सर मुक्काम पोस्ट तालुका केज इथून आलेले आहेत. शेतातील त्यांचे जे प्रयोग आहेत आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार साहेब. सर, सुरुवातीला मला एक सांगा की आतापर्यंत जे तुम्ही मुलांना घडवलं, आता शेतीमध्ये सुद्धा काहीतरी घडवावं, या शेतीच्याकडं तुम्ही कसे काय वळालात? मी 2024मध्ये सेवानिवृत्त झालो. हां. परंतु सेवानिवृत्त होण्याच्या 4 वर्ष आधीच एक माझ्या मनात प्रश्न येत होता की सेवानिवृत्तीनंतर नेमकं करायचं काय? आणि मग परंपरागत शेती होती. मग विषय डोक्यात आला की आपण त्यात काहीतरी रमता येईल का पाहू. कारण मी नोकरीला बीडला, शेती माझी केजला. आणि मग रिटायर्ड झाल्यानंतर दररोज कोणाच्या घरी जाणार? एक दिवस गेलं वेलकम करतील, दुसऱ्या दिवशी डोक्यावर आट्या असतील त्यांच्या, आणि तिसऱ्या दिवशी गेलं तर स्वयंपाकघरातून कदाचित आवाज यायचा की उठलं की हा आपल्याच दारात असतो. त्याच्यामुळं विचार केला की आपण ह्या सर्वातून एक आपलं हक्काचं ठिकाण जी शेती आहे, आणि शेवटी मनुष्य हा निसर्गाकडे गेलाच पाहिजे, हा एक फार चांगला विचार डोक्यामध्ये होता. आजोबांपासून खूप मोठ्या प्रमाणात शेती केली जायची, आणि मग शेती एक शेतकऱ्याचाच मुलगा असल्यामुळे शेवटी पाय मातीकडे वळाले. आणि मग निर्णय घेतला की रिटायरमेंट नंतर की शेतात गेलो पाहिजे, शेतात रमलं पाहिजे. परंतु शेतात रमण्यासारखं हे आधीच काहीतरी करून ठेवावं, हा एक विचार होता. आणि डॉक्टर बारकू साहेब एकदा मला म्हणाले होते की केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. मी शेतामध्ये जायचो, अक्षरशः तिथं एक लिंबाचं झाड होतं मोठं, आणि मग उन्हात मला फक्त तेवढंच एक झाड होतं की ज्याच्या सावलीला बसता येईल. परंतु आज जर तुम्ही आलात शेळके साहेब, तुम्हाला खरं तर आनंद वाटेल की त्या ठिकाणी जो किमान 1000 झाडं मी लावलेली आहे. आणि मग आज तिथं मला खरं तर बीडपेक्षा जास्त तिथं शेतामध्ये रमतो मी, आणि एक आनंद वाटतो. आणि उत्पन्नाचा तर निश्चित भाग फार मोठा फरक आहे. एक तर क्वालिटी मेंटेन करायची, अगदी, आणि दुसरी गोष्ट आपल्याला त्या आंब्यामध्ये चव मिळाली पाहिजे, गोडी मिळाली पाहिजे. अगदी बरोबर. ती गोडी जर साधता आली तर आपण खासच बाजारामध्ये बाजार जिंकलेला आहे, लोकांचं मन जिंकलेलं आहे. अगदी बरोबर. गोडी येण्यासाठी काही प्रयत्न विशेष करावे लागतात? तसा आंबा म्हणलं आणि त्यात केशर जर म्हटलं तर त्या केशरचा कलर हा नावावरूनच पडलाय, केशरी आहे. त्याचा एक विशिष्ट चव आणि एक विशिष्ट सुगंध आहे त्याला. आणि यात त्याचा रंग चांगला आहे, चव चांगली आहे, आणि त्याच्यात गोडी आहेच केशरमध्ये. परंतु त्यातल्या त्यात आत्ता जो काही विषय हा फळाच्या संदर्भात चालतो, तर त्याच्यामध्ये केशर जे आहे, मग त्यामध्ये संभाजीनगर, बीड, जालना आणि अहिल्यानगर या डिस्ट्रिक्ट यामध्ये, आणि मराठवाड्यात त्यातल्या त्यात म्हणजे संभाजीनगर आणि बीड याला खरं तर GI मानांकन प्राप्त झालेलं आहे. इथला आंबा म्हणजे सर्वात चांगला केशर असं शासनाचंही म्हणणं आहे, तसे त्यांचे परिपत्रक आहे. त्याचं कारण की इथली जमीन, इथलं हवामान केशरसाठी अत्यंत पोषक आहे, अनुकूल आहे. आणि त्यामुळं त्याच्यात आपण जे म्हणता तर त्याच्यात ओरिजिनल गोडी चव आहे. परंतु त्यात आणखीन काही अशी काही खतं आहेत की ज्याच्यामुळे त्याची गोडी निश्चित वाढते. परंतु रासायनिक खताकडे आम्ही शक्यतो टाळतो, आणि जास्तीत जास्त ऑर्गॅनिक पद्धतीनं कसं करता येईल याच्यावर लक्ष देतो. आणि आपण बाग लावत असताना कुठल्याही बागेमध्ये आंब्याचं केशर नुसतं सगळा केशर लावून चालत नाही, म्हणून मग त्याच्यासाठी 10% तरी दुसरा आंबा लावावा लागतो, जेणेकरून चांगल्या पद्धतीनं पॉलिनेशन होतं. म्हणून तिथं मी वेगवेगळ्या जातीचे आंबे पण लावलेली आहेत. म्हणजे आपले केशरचे किती झाड आहेत? 450 झाडं आहेत. आणि दुसरे मग एक 50 झाडं आहेत. म्हणजे म्हणजे काही लोकल आहेत, काही नेकनूरवरनं नेलेले आहेत. हिमसागर नावाची एक जात मला खूप ऐकलं होतं, जी पश्चिम बंगालमधली एक आवडती जात आहेत. दिल्लीमध्ये असं म्हणलं जातं की मेनमध्ये वाट पाहत बसतात लोक हिमसागरची. म्हणून मी 2 वर्षापूर्वी कोलकात्याला गेलो, आणि मग तिथून मी काही झाडं आणलेली आहेत. एक 10 रोपं मिळाली, 20-22 आणली, परंतु त्यातली काही जगली नाहीत आपल्या वातावरणामुळे. परंतु जहाज चांगली टिकली, तेही आहेत.
आणि अशा पद्धतीने वेगवेगळी मी त्याच्यात पॉलिनेशनसाठी लावलेली आहेत. आणि आत्ता मी परत 1000 रोपांची म्हणजे मला लावायचे आहेत परत केशर, त्याची तयारी केलेली आहे. परंतु यावेळेस तिथं लावताना मात्र मी मोठ्या प्रमाणामध्ये रत्ना लावणार आहे. मोठ्या म्हणजे जे हे 25% जी वेगळी लावायचे आहेत तर तो मी जास्तीत जास्त रत्ना लावणार आहे. त्याचं कारण की हापूस हा म्हणजे आंब्याचा राजा म्हणलं जातो. एक तर आंब्यालाच आंबा सगळ्या झाडाचा राजा आहे. एक तर सर्व फळांचा राजा आंबा आणि आंब्यांचा राजा हापूस. हापूस. तर आता कोकण विद्यापीठानं हापूस दरवर्षी येत नाही आणि त्याच्यासाठी या कोकण विद्यापीठानं काय केलं, नीलम आणि पायरी आणि हापूस यांचा संगम करून एक रत्ना नावाची व्हरायटी जात काढली, जी संकरित आहे. ती अत्यंत चविष्ट आहे, कोय एकदम चपटी आहे, कलर आणि त्याच्यात जसं हापूसमध्ये गर आहे, नीलममधला गर जो आहे तो कडक आहे आणि पायरीमध्ये गोडवा आहे आणि प्लस पातळ आहे. म्हणून या सर्वांचं कॉम्बिनेशन करून आणि दरवर्षी येणार आंबा म्हणून तोही मी काही लावणार आहे. सर मला आता एक सांगा, आपण ह्या आंबा मोहराचं संरक्षण केले, आता काढणी करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर. काढणी कशी करायची, ती आंबा आपल्याला कोणता काढायचा कोणता ठेवायचा हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे. तर शेतकरी बांधवाला हे कसं सांगाल काढणीचं सूत्र? हा फार चांगला प्रश्न आहे हा. कारण त्याच्यामध्ये की एकाच वेळेस आपण पूर्वी असायचं की आपले जुनी झाडं असायची मोठी, एक दररोज 4-8 दिवस फिरायचो आपण त्याच्या झाडाखाली आणि 1-8 दिवस लगातार पाड पडलेला सापडला की तो आंबा उतरण्यायोग्य म्हणून समजलं जायचं. परंतु आता इतके मोठे आंबा आणि सगळाच आंबा उतरला जायचा. परंतु आता तसं राहिलेलं नाही. आम्ही बघतो, माझ्या दरवर्षी बागेमध्ये पाहतोय की काही आंबा उतरण्यायोग्य होतो आणि काही लहान होतो असतो. मग सगळ्यात उतरण्यायोग्य होईपर्यंत थांबणं पण शक्य नसतं. म्हणून मग त्याचे एक साधी काही टेस्ट आहेत किंवा साधे नुकसे आहेत त्याला म्हणता येईल, की त्याची देठ जिथं असते तिथं जो खोलगा पडला आणि आजूबाजूचा भाग वर म्हणजे ज्याला शोल्डर असं म्हणतात तो वर दिसत असेल, आंब्यावर एक बारीक पांढरे असे छोटे छोटे ठिपके दिसतात, ते जरा ठळक दिसायला लागले आणि एक कोटिंग येते, त्याला पावडर येते, ते दिसलं तर तो उतरण्यायोग्य आहे असं समजलं जातं. फक्त उतरताना मात्र आपली जुनी पद्धत याला जमत नाही. याच्यासाठी काय करायला लागतं की ती जी दांडी आहे उतरण्यायोग्य आंब्याची जी दांडी आहे ती दांडी साधारणतः 2 ते 2.5 इंचापर्यंत ठेवून तो कट करून उतरावा लागतो. कारण आता उतारे ते जी काही करायची गरज नाही, त्याची गरज नाही, कारण झाड 6 फुटाच्या वर होऊ दिलं जात नाही. अक्षरशः म्हणजे वर हात करून जे आंबे तोडायचे तो त्याच्यापेक्षा जास्त खाली वाकून तोडायचीच आंबे जास्त झालेली आहेत. त्याच्यामुळे ते आपल्याला सिकेटरनं तोडून, कारण मग ते जर बुडापासून तुटलं तर त्याचा चीक बाहेर होतो आणि तो डाग पडतो आणि मग मार्केटमध्ये डागेला आंब्याचा रेट कमी होतो. म्हणून ते कटिंग करायचं आहे. सर मग आता हे व्यवस्थित आपण काढणी केली काळजीपूर्वक, तर त्याला आता पिकवलं पाहिजे. आता ते पिकवण्याची पद्धत कशी आहे? आपण जुन्या काळामध्ये जशी काडी लावित होतो काडीला, तर आपण आता कशी कोणती पद्धत वापरत आहे? फार चांगला प्रश्न आहे, कारण हा लोकांच्या आरोग्याशी निगडीत असणारा प्रश्न आहे. मी पाहतोय म्हणजे अक्षरशः माझा स्वतःचा अनुभव, मी त्या लोकांची नावं सांगणार नाहीत, परंतु काही व्यापारी माझ्याकडे गेल्या महिन्यामध्ये आले होते अक्षय तृतीयेच्या आधी आणि ते म्हणत होते बाग आम्हाला द्या. आपण म्हणलं काय करणार तुम्ही? म्हणले आम्ही लगेच उतरणार आहेत. मी म्हणलं मग पिकवणार कसे? ते म्हणलं आमचा वेगळा विषय आहे. म्हणजे मार्केटमध्ये अक्षरशः जे अजून पिकायला आलेले आंबे नाहीत त्यांना तोडून मार्केटमध्ये आणलं जातं, त्याच्यावर काय केमिकल जे काही प्रयोग आहेत ते करतात, वरून फक्त आंबा पिवळा देतो, लोक घरी नेतात चांगला बघून, त्याला ती चव मिळत नाही. म्हणून आम्ही ठरवलं पूर्णपणे उतरण्यायोग्य झाल्याशिवाय एक तर उतरवायचा नाही. उतरवल्यावर सुद्धा जी आपली परंपरागत पद्धत होती, जुने लोक आपले फार हुशार होते, त्याच पद्धतीने आम्ही पिकवतो. त्याच्यामध्ये आता थोडासा आम्ही बदल केला, जागेचा अभाव असतो आणि मग कॅरेट घ्यायचे, कॅरेटमध्ये खाली पाचट,
त्याच्यावर एक थर आंब्याचा, परत पाचट आणि पेपर वर्तमानपत्र, परत असे 3-4 थर करून त्याच्यावर एक जुनं आपलं जे पोतं असतं ते पोतं त्याच्यावर टाकून द्यायचं आणि झाकायचं आणि ते ठेवून टाकायचं आणि या पद्धतीनं आम्ही पिकवतो आंबे. साधारण किती दिवस लागतात पिकाय? एक 5 दिवसामध्ये म्हणजे पाड चांगला असेल 5 दिवसामध्ये तो खाण्यायोग्य होतो. 6-7 दिवस लागतात तो रसासारखा होण्यासाठी. बरं. खाण्यासाठी 5 दिवसात मात्र निश्चित येतो. म्हणजे तुम्हाला हे सगळं सूत्र अनुभवणं मला माहीत झाले. अगदी 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 अगदी. बरं, मग आता हे जे विक्रीचं व्यवस्थापन आहे, होय. आता आपण आता व्यवस्थित पिकवलेलं आहे, आता विकायचं बाकी राहिलेलं आहे. विकणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यांना पहिली म्हण होती, लोकांना पिकवता येत होतं पण विकता येत नव्हतं. अगदी खरं. आणि तिथं लोक मार खातात. 4 महिने लोक भाजीपाला आपले शेतकरी बांधव घेतात हो. आणि तेवढी 4 महिने एका दिवसामध्ये व्यापारी लोक त्याची कमाई कमाई करतात. करतात. तर याविषयी काय सांगा? हे पण अतिशय शेतकऱ्यासाठी एकदम चांगला प्रश्न आहे. खरं तर मी त्याच्यातून गेलेलो आहे. पहिले 3-4 वर्ष मी काही पीक घेतलं नाही, परंतु नंतर घ्यायला सुरुवात केली तर व्यापारी यायचे आणि मला वाटायचं पटकन देऊन टाकावं. आणि मग ते एकदम कमी भावामध्ये मागणी करायची आणि सांगायची की आम्ही तोडणार, आम्ही नेतो, तुम्हाला काही खर्च नाही आणि जागेवर पैसे देऊ. मग सुरुवातीला वाटायचं पुढं कशाला थांबायचं, पटकन देऊन मी मोकळा होईल. परंतु लक्षात आलं की ते व्यापारी काय करतात, आपले भाव ठरवतात. कारण गेल्या वर्षीचा माझा अनुभव, मी 60 रुपये किलोनं विकलं आणि माझा आंबा संपल्यानंतर त्याच्याकडूनच मी 150 रुपये किलोनं घरी आणला आंबा. तर मग त्यांनी ज्यावेळेस हा आंबा नेत होते, मी पाहिलं त्यांची पहिली कटिंग जी असती सगळा मोठा आंबा नेतात, दुसरा अंदा नंतर 4 दिवसानं मोठा होतो तो नेतात, नंतर ते फिरकत सुद्धा नाहीत अक्षरशः. आणि मग आपले फार तो भाव बेभाव बाकीचा जातो. त्याच्यामुळे आता यावर्षी आम्ही एक नवीन पद्धत केली की शेतकरी ते ग्राहक. वा. मग ईश्वर कृपेनं माझी जमीन रस्त्यावर आहे, रोडवर आहे आणि आमच्या तिथे केजला एक चिंचपूरचं मारुती म्हणून खूप प्रसिद्ध आहे. जवळपास शनिवारी तिथं 1000-1500 लोक केजमधून जातात, काही पायी, काही मोटरसायकलवर वगैरे जाणारे खूप आहेत. तिथं बोर्ड यावर्षी आम्ही लावणार आणि यावर्षी बुकिंग घेणार आणि व्यापाऱ्यापेक्षाही कमी रेटनं मला ग्राहकांना हा आंबा खाऊ घालायचा आहे. या पद्धतीनं माझं नियोजन मी यावर्षी केलं आहे. तर शेतकऱ्यांना मी म्हणेल की कारण वैयक्तिक आपण विकला तर निश्चित खूप फायदा होतो. मी मांजरसुंबा केज रोडवर गवारीच्या पलीकडे एक शेतकरी आंबा विकत असताना पाहिलं. अक्षरशः आमच्याच शिक्षण क्षेत्रामधलेच होते ते रसाळ, त्यांचा चिरंजीव, त्याची भेट घेतली. त्यांना सांगितलं, सर म्हणला कमीत कमी 15-1 लाख रुपयाचा आंबा मी इथं जागेवर विकतो, मी कधीच व्यापाऱ्याला देत नाही आणि व्यापाऱ्यानं मागितलं तर 5 लाखाच्या वर माझी बाग घेणार नाही. मग एवढा मोठा जर फरक असेल तर फक्त आपल्यात प्रॉब्लेम हा आहे आमच्या शेतकऱ्यांमध्ये की आपण पिकवायला आणि शेतात मरेपर्यंत काम करायला लाजत नाहीत, त्या चिखलात फिरायला लाजत नाहीत, परंतु विकायला तराजू घेऊन उभं राहायला मात्र आपण लाजतो. तेवढं जर निश्चित आपण सोडलं, कारण आपण आपलं प्रोडक्शन आहे ते आपणच विकायचं, ह्या पद्धतीने ठेवलं तर निश्चित आपल्या पैसा विक्रेते आपणच झालं पाहिजे. नक्कीच अतिशय स्तुत्य तुमचा उपक्रम आहे सर. जसं तुम्ही पोरांना शिकून फार मोठा धडा दिला आणि आज त्याच्यावर त्यांचं जीवन तुम्ही सुधारलं, तसं या शेती क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही एक आदर्श निर्माण करताय. आणि अजून हा जो तुमचा प्रयोग आहे शेतीमध्ये आंब्या बागाविषयी, तुम्हाला नवीन अजून लागवड करायची म्हणतात. 1000 आंब्याची तयारी केलेली आहे. 100% प्लॅनिंग पुढं कशी होणार आहे तुमची, चालणार आहे? लावण्याच्या संदर्भात जर विचारलं तर मी तिथं आधी खड्डे घेऊन तिथं मार्किंग करून आणि काट्या रोवून ठेवलेल्या आहेत. परंतु मी यावर्षी रोप आणणार नाही. मी आमच्या सर्व मित्रांना आवाहन केलं की मला तुमच्याकडची जी काही आंबे आहेत ती तुम्ही खा, मला कोया द्या. आणि मग मी बरेचसे आमचे मित्र तयार झाले, बाबा आम्ही तुम्हाला कोया देऊ. आणि मग मी त्या सगळ्या कोया घेऊन जाणार आहे आणि लावणार आहे. त्याचं कारण मी पाहिलं, कारण मी दोन्ही प्रकार शेतामध्ये माझे केलेले आहेत. तर एक लाईन मी अशी लावली की जी कोया लावलेली होती, त्याला मी म्हणजे कधीच पाणी देत नाही तरी ते टवटवीत आहेत. परंतु रोप नेऊन लावलेले जे आहेत त्याला जर थोडा उशीर झाला तर लगेच पालवी सुकल्यासारखी दिसतात त्याची पानं.
आणि मला दांगट साहेबांनी हेच प्रयोग सांगितला होता की तुम्ही कोया लावा आणि त्याला आता तुमच्याकडे कुठून रोप आणायची गरज नाही, तुमच्याकडे ऑलरेडी तयार झालेले त्याचंच तुम्ही कलम करा. आणि म्हणून मग दांगट साहेबांनी सांगितलेलं जे नियोजन आहे त्या पद्धतीने मी यावर्षी करणार. रोप आणायची गरज नाही, मी रोप एकही आणणार नाही, फक्त आणणार पॉलिनेशनसाठी जी वेगळी मला पाहिजे तेवढीच रोप आणणार आहेत. बाकी 1000 रोप मी घरीच तयार करणार, म्हणजे स्पॉटला. त्याच्या मागचं कारण असं आहे, एक सायंटिफिकल रिजन मला जे काही सांगितलं की ज्यावेळेस आपली कोय आहे आणि त्याला ज्यावेळेस आंबा म्हणजे उगवतो, फुटतो आंबा, जेवढा वर जातो तेवढी त्याची मुळी खाली जाते आणि त्यामुळे साधारण वाऱ्याला वगैरे ते काही जुमानत नाहीत, पडत नाहीत. आणि दुसरी गोष्ट एक मला फार टेक्निकली माहिती जी दिली एका तज्ज्ञ व्यक्तीने, ती मला अतिशय भावली की ती जी मुळं आहेत ती खूप खोलपर्यंत जातात, जिथपर्यंत तुम्ही कधीच खत टाकू शकत नाही आणि तुम्ही टाकलेलं खत पोहोचू शकत नाही त्याच्या खाली ही मुळं जातात. आणि तिथले जे घटक आहेत जे त्यांना लागणारे ते जे ते घेतात, त्याची फळं जो आहेत ती तुम्ही पहा, म्हणले काय टेस्टी लागतात. आणि तुम्ही जे रोप नेलेलं असतं म्हणजे तयार रोप कलम, त्याचं काय झालं असतं, त्याचं मुळी गोल झालेली असते, त्यामुळे ते फार काही खोल जात नाही. हा एक नक्की फरक आहे. त्याची मजबूती चांगली राहते, त्याची हेल्थ जी आहे, कोया लावलेल्या रोपांची हेल्थ जर पाहिली तुम्ही तर अतिशय मजबूत ते असतात. साधारण रोगाला जुमानत नाही ते. एखाद्या वेळेस पाणी त्यांना महिना नाही मिळालं तरी काही फरक पडत नाही. सर, आता तुम्ही विषय काढलेलाच आहेत. आता तसं आपल्याला वेळ भरपूर झालेला आहे जी. आपला काटा मर्यादेच्या पुढे गेलेला. पण मला एक विचारायचं आहे की आता एवढा मोठा आपण खर्च करतो, रान गुतवतो, ह्याच्यामध्ये जर अवकाळी किंवा फार मोठं प्रचंड वारं आलं तर आणि जे नुकसान होतं आहे त्याला काही संरक्षण वगैरे आहे का? संरक्षण आहे परंतु अत्यल्प आहे. परंतु एक सांगतो की वार किती येऊ द्या, केशरचं ओरिजिनल जर केशर असेल तर फळ पडतच नाही. मी पाहिले फार मोठी झाड सुद्धा पडू लागलेली नाही. हो, तो आहे भाग, परंतु त्याला आता आपण काही करू शकत नाही, त्याला विलाज नाही. म्हणूनच हा पर्याय आम्ही निवडतोय आता की कोय लावायची. ती कोय लावलेली झाडं पडत नाहीत त्याचं कारण. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सघन लागवड असली की वाऱ्याचा तेवढा परिणाम होत नाही. बरं. हा. आणि कधी काळी जरा आवर्षण झालं, फारच अत्यल्प पाऊस पडला आणि दरवर्षी आपण पाणी त्याला घालून वाढवलेलं असतं आणि मग असे कमी पाणी जर झालं जमिनीतलं तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या बागा काय होतात, उद्ध्वस्त होतात. त्यावेळेस या शेतकरी बांधवांना काय आधार आहे? त्याच्यासाठी खरं तर तुम्ही शेततळं केल्यानंतरच बाग लावली पाहिजे. मी हे सांगतोय पण मी केलं नाही, कारण माझ्याकडे 2-3 सोर्सेस होते पाण्याचे, म्हणून मला त्याची कमतरता जाणवली. पण मी यावर्षी निश्चित शेततळं तयार करणारच आहे आणि पुढची बाग वाढवणार आहे. आणि दुसरा सोर्स की तर हे उत्पन्न देणारं फळ आहे, तर मग एखादं, कारण दरवर्षी होत नाही आपल्याकडे, 2-4 वर्षानंतर एखाद्या वर्षी, त्या वर्षी आपण विकत घेऊन पाणी द्यावं. कारण तिथला पैसा तिथंच लावा, पण त्या वर्षी झाड जगणं गरजेचं. त्या वर्षी नाही जगलं, नफा नाही मिळाला हरकत नाही, पण त्या वर्षी झाड जगणं गरजेचं आहे. नक्की सर, अतिशय अनमोल अशा प्रकारची माहिती तुम्ही दिलेली. तुम्ही जसं शिक्षण क्षेत्रामध्ये नाव कमवलेले आहे, आता शेती क्षेत्रामध्ये सुद्धा मला वाटत नाही तुमचं नाव फारच कौतुकास्पद तुमचं कार्य, नावच कराल तुम्ही आणि झालेलंच आहे नाव. तुमचे शेतीतील जे प्रयोग आहेत, माझी शेतीतील प्रयोग अतिशय सक्सेसफुल आहेत. स्टोरी एखादी व्हावी अशी तुमची सक्सेस स्टोरी होईल अशा प्रकारचा हा तुमचा शेतीतला प्रयोग आहे. आमच्या शेतकरी बांधवांना आज अतिशय मोलाचा सल्ला दिलात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि सर्व शेतकरी आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.